नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. माझ्या पिढीमधले जर कोणी प्रेक्षक असतील तर 1971 किंवा 72च्या दरम्यान सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं एक कार्टून अतिशय प्रसिद्ध झालेलं होतं. त्या कार्टूनमध्ये अ, काटेरी कुंपणाच्या ती जी तार असते काटेरी तार, त्याच्यामध्ये जखडलेले एका बाजूला याह्या होते आणि दुसऱ्या बाजूला यासिर अराफात दाखवलेले होते. याह्यांच्या बाजूला इंदिराजी दाखवलेल्या होत्या. यासिर अराफातच्या बाजूला त्यावेळच्या इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर दाखवलेल्या होत्या. आणि या दोघांचा जो संवाद आहे म्हणजे याह्या खान आणि अ, यासिर अराफात हे एकमेकांना पाठीला पाठ लावून बसलेत. दोघांना एक तारेचं काटेरी तारेचं जखडून टाकलेलं एक वेटोळं दिसतं. त्याच्यामध्ये ते एकमेकांना सांगतायत, "आय से द प्लेस ऑफ लेडीज शुड बी इन किचन." हे अतिशय गाजलेलं कार्टून होतं आणि त्याचा अर्थ असा होता, की याह्या खान असो किंवा यासिर अराफत असो, या दोघांना काटेरी तारेमध्ये गुरफटून टाकणाऱ्या 2 कर्तृत्ववान महिला त्यावेळेला 2 देशांच्या पंतप्रधान होत्या. एक श्रीमती गांधी आणि दुसऱ्या गोल्डा मायर. आणि त्याच्यावर आधारित हे लक्ष्मण यांचं कार्टून प्रसिद्ध झालेलं मला आठवतंय. तेव्हा इस्रायलचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान यांना एकत्र जोडणारा हा जो कार्टूनचा दुवा होता, तो दुवा आता प्रसिद्ध होऊन किती वर्ष झाली? 71-72 साली जे हे कार्टून प्रसिद्ध झालं, त्याची मला आज आठवण का आली? त्यावेळेचं ते विनोदी अंगाने जाणारं कार्टून होतं खरं. पण आजचे जे 2 पंतप्रधान इस्रायल आणि भारताचे आहेत, नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू ह्या दोघांना जोडणारा असा काय दुवा आहे? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही बाब खरी आहे आणि त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी करते आहे. आपल्याला माहिती आहे, की जेव्हा इराण विरोधामध्ये इस्रायल आणि अमेरिकेनी आघाडी उघडली, त्याला आता जवळ-जवळ 20-21 दिवस, आज 21 मार्च आहे. तर या काळामध्ये पहिल्याच दिवशी जेव्हा इराणचे अ, सुप्रीम नेते, त्यांचे धार्मिक सर्वेसर्वा अली खामेनी यांची हत्या केली गेली आणि त्यांच्यासोबत आणखी 40 नेते सुद्धा मारले गेलेले होते. यानंतर आमच्या खामेनींना तुम्ही मारता काय? मग आम्ही तुम्हाला बघतोच काय ते. असा अगदी चंग हा इराणी लोकांनी जर का पाळला तर आपल्याला काही नवल वाटणार नाही. पण ते तिथे काय करतायत ते करू देत. आमच्या देशामधले जे लिबरल आहेत ना, त्या लिबरलना उकळ्या फुटलेल्या आहेत आणि जगभरच्या लिबरल्सना उकळ्या फुटलेल्या तुम्हाला दिसतात. त्या पहिल्या दिवशी जेव्हा खामेनी यांच्या हत्येच्या वृत्ताला दुजोरा आला, अधिकृत दुजोरा आला, यानंतर संपूर्ण जगामध्ये एकच आवई उठवण्यात आली आणि ती आवई अशी होती, की बेंजामिन नेतन्याहू हे सुद्धा हल्ल्यामध्ये गारद झालेले आहेत. इराणने केलेल्या हल्ल्यामध्ये नेतन्याहू मारले गेले. अशी आवई उठवली गेली आणि ती आवई इतकी स्ट्रॉंग होती, की मग अनेक जण त्याला जोड द्यायला लागले. बघा, नेतान्याहू अजून दिसत नाही. 2 दिवस झाले, कुठेही मागमूस नाही. 4 दिवस झाले, 10 दिवस झाले, कुठेही नाही. मग त्यांचे कोणीतरी एक एआयनी तयार केलेलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तयार केलेला एक व्हिडिओ फ्लोट केला. तर तो कोणी केला? तो या लिब्रांडोनीच केला असेल. आणि मग त्यांनी सांगितलं, "बघा, नाही, त्या नव्हतं, जिवंत आहेत." मग कोणीतरी एकाने फॅक्ट चेक करून सांगायचं, "छे, छे, हा व्हिडिओ फसवा आहे." याचाच अर्थ ज्या अर्थी असा फसवा व्हिडिओ यांना टाकायला लागतोय, म्हणजे नेतान्याहू नक्कीच गारद झालेले आहे. मग त्याच्यावरती परत सगळं चर्वित-चर्वण ते होतंय तोवर आणखी एक व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये बेंजामिन नेतन्याहू जे आहेत ते एका इस्रायलमधल्या एका कॅफेमध्ये गेलेले आहेत आणि तिथे ते बोलतायत, संवाद करतायत. एक कपभर कॉफी घेतात हातामध्ये आणि आपले हात दाखवतायत. बघा, मी हात दाखवतो माझे वगैरे. असं करून त्यांनी मग ती कॉफी घेतलेली. म्हणजे बघा, नेतन्याहू कसे जिवंत आहेत म्हणून.
आणि पुन्हा एकदा त्याच्यामध्ये तोही सुद्धा आर्टिफिशियली तयार केलेला व्हिडिओ होता. त्याच्यामुळे एका चतुर माणसांनी सगळी बॅकग्राऊंड तीच, फक्त नेतान्याहूंच्या ऐवजी मोस्तफा खामेनी यांना त्याच्यात दाखवलं आणि ते पण तसेच कशी कॉफी पितायत आणि हात असे करून दाखवतायत. म्हणजे त्याची टर उडवली, टिंगल टर उडवली. तेव्हा अजून देखील नेतान्याहू बाहेर का येत नाहीत, हे गूढ जे आहे ते वाढत चाललेलं होतं. आणि मग काल परवाच नेतान्याहू यांनी एक वार्ताहर परिषद घेतली. त्या वार्ताहर परिषदेमध्ये ते नॉर्मली बोलताना दिसले आणि त्यांनी सुरुवातच केली, बघा मी जिवंत आहे, तुमच्या समोर आलेलो आहे. आणि एक त्या सगळ्या दृश्यामध्ये समोर वार्ताहर बसलेले दाखवले, पत्रकार, आणि ते नेतान्याहूंशी त्यांचा संवादही झाला. त्यांनी प्रश्न विचारले, नेतान्याहूंनी उत्तरं दिली. आता ठीक आहे, त्याच्यानंतर तरी तुम्हाला खात्री पटायला पाहिजे की नेतान्याहू बाबा जिवंत आहेत म्हणून. तर तिथेही अजून ते लोक थांबायला तयार नाहीत, कारण लिब्रांडू हे कधी माफी मागत नाहीत, कारण ते चूकच करत नाहीत मुळात. त्यामुळे त्यांनी आता हवई अशी पिकवलेली आहे की ती जी वार्ताहर परिषद होती, ती वार्ताहर परिषद नेतान्याहू कुठल्या तरी एका खोलीत बसलेले होते आणि तिथून त्यांनी ते बोललं. ते वार्ताहरांना एका स्क्रीनवर दाखवलं गेलं. तिथून वार्ताहरांनी प्रश्न विचारले आणि नेतान्याहूंनी उत्तरं दिली. म्हणजेच नेतान्याहूंना याची देही याची डोळा आपल्या समोर कोणीही अजून बघितलेला नाहीये, हा परत एकदा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे जे दावे आहेत ना, त्या दाव्यांना काही अंत उरलेला नाहीये आता. नेतान्याहू जिवंत आहेत का नाही ह्याच्यावरती तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही ते मृत पावलेले आहेत म्हणूनही गृहीत धरू शकता, किंवा ते जिवंत आहे तो छेचे हे सगळं थोतांड माजवलेला आहे. तेव्हा नेतान्याहूंच्या मरणावरती स्वतःला पोसणारी ही लिब्रांडू जमात आहे, लक्षात घ्या. ते कधी मरतायत ह्याची हे कावळे डोळे लावून वाट बघतायत. कारण त्यांना खामेनी यांची हत्या झाली तेव्हा त्याचा सूड कसा उगवायचा, तर तो नेतान्याहूंची हत्या करून उगवला पाहिजे. आणि तो जर का उगवला जात नसेल तर कंड्या तरी पिकवा, आवई तरी पिकवा. नेतान्याहू मेलेले आहेत म्हणून तू बस कर, सिद्ध करत बस, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. एक बाब मानली पाहिजे की नेतान्याहू जर का अशा प्रकारे उघडपणे वावरत नसतील तर खरोखरच त्यांच्या जीवाला धोका आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने जर काही मार्गदर्शक तत्व सांगितलेली असतील तर ती पाळत आहेत. त्याच्यामध्ये वावगं काहीच नसतं. काहीतरी ब्रॅव्हॅडो, साहसी उद्योग करून तिथे जायचं आणि स्वतःची हत्या करून घ्यायची, ह्याच्यामध्ये काही हशील नसतो. म्हणजे असं म्हटलं जातं की राजीव गांधींना सुद्धा सांगितलेलं होतं की पेरुंबुदूरला जाऊ नका, आणि ते गेले. मग त्यांनी हेही सांगितलेलं होतं की लोक येतील त्यांचं स्वागत करू नका, फार जवळ जाऊ नका. पण कुठलेही संरक्षणाचे नियम त्यांनी पाळले नाहीत आणि त्याचं पर्यवसान काय झालं आपण बघतो. तेव्हा अशा प्रकारे नेतान्याहूंच्या मरणाच्या कंड्या पिकवणारे, आवया काढणारे जे लोक आहेत हे कोण आहेत हे लक्षात घ्या. आणि हे मी सगळं का सांगते आहे आणि त्याचा भारताशी संबंध काय आहे हा सुद्धा तुम्हाला सांगितला पाहिजे. कारण आता भारताने पकडलेला तो जो व्हॅन आहे, मॅथ्यू व्हॅन हा अमेरिकन सीआयएचा एजंट म्हणून पकडला गेलेला आहे, हस्तक म्हणून पकडला गेलेला आहे. त्याचा आणि सीआयएचा संबंध काय आहे तो त्यांनी स्वतःच लिहिलेला आहे. आपण, तुम्ही आणि मी कल्पनाशक्ती ताणण्याची गरज सुद्धा उरलेली नाहीये. असा व्हॅन जेव्हा पकडला जातो त्याच्या अगोदरपर्यंत सर्व तुम्हाला विश्लेषणांमधून ही बाब सांगितली गेलेली आहे की सतत मोदींना आवाहन केली जात होती, दम असेल तर मणिपूरला जाऊन दाखवा, काय तुमचा पुरुषार्थ आहे तो करून दाखवा. मोदी मणिपूरला का जात नाहीत, मोदी मणिपूरला का जात नाहीत, मोदी मणिपूरला कसे घाबरतात जायला, त्यांना जीवाची भीती कशी आहे. अशा तऱ्हेने एक रान पिकवलं गेलेलं होतं, रान. कारण नेतान्याहूंच्या बाबतीमध्ये तुम्ही आज नेतान्याहू लोकांमध्ये दिसत नाहीयेत म्हणून ते मेल्याची कंडी पिकवली, ती अजून पिकतीये आणि ती फैलावतीये, विस्तारतीये. मोदी लोकांमध्ये मिसळतायत आणि लोकांसमोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या कंड्या काही पिकवता येत नाहीत. मग काय तर मोदी जाऊन दाखवा, बघू तुमचा काय पुरुषार्थ आहे ते, बघू तुमची वीरश्री काय आहे ती.
तेव्हा ही दोघांची जात एकच आहे मित्रांनो. जात म्हणजे काय? ती जात नव्हे. जात म्हणजे जी धर्मानुसार ज्या काही जाती आपल्या हजारो जाती तयार झालेल्या आहेत, त्या जातीबद्दल मी म्हणत नाही. परंतु स्वभाव वैशिष्ट्य आणि कार्यपद्धती ज्यांची एक आहे, अशांची एक जात जमात तयार झालेली आहे. त्यांना लिब्रांडू म्हणतात सगळ्या जगभर. आणि ह्या लिब्रांडूंना आता स्वस्थ बसवत नाही. कारण खामेनींची हत्या झाली ह्या अर्थी नेतान्याहूची पण हत्या व्हायलाच पाहिजे. आणि ती तर करता येत नाहीये. मग कंड्या पिको. इथे मोदी सहन होत नाहीत. कारण मणिपूरमध्ये जे काही करायचं आहे, त्याच्यामधला सर्वात मोठा अडसर कोण आहे? तर धोरण ठरवणारा नरेंद्र मोदी आहे. तेव्हा तू जाऊनच बघ तिकडे, म्हणून त्याला आव्हानं देत बसायचं. ही जी वृत्ती आहे, ही जी मोडस ऑपरेंडी आहे, कार्यपद्धती आहे, ती एकच आहे. आणि म्हणून हे कार्यपद्धती एक असलेले आणि गुणवैशिष्ट्य एक असलेले लिब्रांडू दोन्ही हत्यांच्या एक संभावित हत्या आहेत दोन्ही. त्यांच्या मागे कसे लागलेले आहेत, हे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला. तुम्हाला आवडला असेल अशी आशा अपेक्षा करते. लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.